माझे नाव सुवर्ण बाळासाहेब देशमुख। मी एक शिक्षिका आहे। कार्य करणाऱ्या याच्यामध्ये माझ्या पतीची पण खूप मोलाची सहकार्य मला भेटलेलं आहे। ती महिलांना एवढं सांगते की स्वावलंबी बना आणि आताच जे अत्याचार वगैरे चालू आहे त्या कोणत्याही गोष्टीने न घाबरता न भीता त्यांच्याशी लढा कसा द्यायचा हे आपण महिला दिनानिमित्त आपण सांगू शकतो। आणि याच्यापुढे आम्ही शिकू, जोपर्यंत आम्ही शिक्षण क्षेत्रात आहे तोपर्यंत आम्ही अशीच नवीन नवीन काहीतरी क्रांती घडवू याची मी सर्वांना ग्वाही देते। Bicky by B-O bo baby by bo bo। अगदी दाहक परिस्थितीतून सापडलेल्या कुटुंबातील मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी झटणाऱ्या शिक्षिका म्हणजे सुवर्णा देशमुख। पालघर जिल्ह्यातील मनोर जवळील टाकवहाड जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये त्या शिक्षिका आहेत। तर सांगायचा उद्देश हाच की एक स्त्री म्हणून सुवर्णा देशमुख यांनी समाज विकासाचा आदर्श आपल्या कार्यातून सिद्ध केलाय। ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थी गळती अनुपस्थितीचे प्रमाण आजही मोठे आहे। पालकांमध्ये शिक्षणाविषयी असलेले मागासलेपण ही मोठी समस्या आहे। यामुळेच आजही हजारो बालके शिक्षणाच्या प्रवाहात येण्यापासून वंचित आहेत। हे चित्र पाहून सोडून देण्यापुरते न ठेवता ते बदलण्याचा ध्यास सुवर्णा देशमुख यांनी घेतला। देशाचे भविष्य सुशिक्षित असावे या हेतूने त्यांनी या शाळेतील मुला मुलींना शिकवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही। गुड मॉर्निंग स्टुडंट, सिट डाऊन। आता खालची वजाबाकी कशी ओळखायची? ज्या वेळेस संख्या वरची लहान असते आणि खालची मोठी असते तेव्हा ती वरच्या संख्येतून खालची संख्या जात नाही। मग त्यावेळी आपण काय करतो? शेजारच्या संख्येकडून एक उसना घेतो किंवा हातचा घेतो। मग आता तसंच करायचंय। 7 मधून 9 जातात का? नाही। मग आपल्याला कोणाकडून एक उसना घ्यायचा? शेजार। दशकाची संख्या 4 कडून एक किती झाले? 17। 4 चा 1 घेतला त्यामुळे इथे किती राहिले? 3। आता 17 मधून 9 घालवायचे किती राहतात? 8 बरोबर 8। तर मस्ताना का येथे गोंडा बस्ती नावाची एक अशी बस्ती आहे की त्यांचा समाज हा कधीही शिक्षणाच्या वाटेला गेला नाही। त्यांची ही मुले शिकावीत असा ध्यासच त्यांनी उराशी बाळगला। मात्र कधीही शिक्षण या क्षेत्रात पाऊल न ठेवलेला हा समाजाला शिक्षण प्रवाहात आणायचे कसे हा प्रश्न त्यांच्या समोर होता। पालकांसमोरून त्यांच्या मुलांना शाळेत घेऊन जाण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर होते। मात्र मोठे प्रयत्न करून हे आव्हान यशस्वीपणे पेलत देशमुख यांनी गोंडा वस्तीतील काही मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं आहे। शिक्षिका सुवर्णा यांनी त्यांना अक्षरांची ओळख करून दिली। आज ही मुले अगदी मनापासून शाळेत येत आहे, आनंदाने शिकत आहे। माझे नाव सुवर्ण बाळासाहेब देशमुख। मी एक शिक्षिका आहे आणि मी नांदेड जिल्ह्यामधून पालघर जिल्ह्यामध्ये 2015 साली ज्यावेळेस पालघर नवीन जिल्हा झाला त्यावेळेस मी आलेली आहे। पहिली माझी सर्व्हिस मी खडकोना शाळेमध्ये केली होती। तो पण एकदम दुर्गम भाग होता। त्या भागामधले विद्यार्थी त्यांची भाषा हे पण मला जाणून घ्यायला खूप त्रास झाला। पण जेव्हा मी इथं आले टाकवहाड शाळा ही जरा थोडी मनोरला टच असल्यामुळे या शाळेतले विद्यार्थी थोडे चंचल वाटले मला त्या मुलांपेक्षा। आणि या शाळेमधले एक वैशिष्ट्य म्हणजे इथं बहुभाषिक मुलं खूप आहेत आणि त्यांच्या भाषेला अनुसरून मला शिकवावं लागतं का प्रत्येक मुलगा वेगळ्या भाषेत बोलतो। काही उत्तर प्रदेशचे आहेत, काही बंगालचे आहेत, काही राजस्थानचे आहेत आणि काही आपल्या महाराष्ट्रातले आहेत। तर या सर्वांच्या भाषा समजून घेताना मला
बराच काळ गेला. आता सध्या माझं इथं 5वं वर्ष चालू आहे. आता मी थोडे यांच्यामध्ये मिसळले, कारण ज्या मुलांना जे पाहिजे त्यावेळी मी ती भाषा बदल करते त्याच्यामध्ये. आणि मला एवढा आनंद आहे की मी या शाळेमध्ये आले, या मुलांमध्ये मी बदल घडवू शकले, याचा मला खूप आनंद आहे. आणि काही मुलं जे आहेत, आता राजस्थानहून जी मुलगी आलेली आहे त्यांना म्हणतो ते गोंडावस्तीचे मुलं आहेत. ते पहिल्यांदा मी या नवीन शाळेत आल्यानंतर एक मुलगी अशीच बाहेर फिरत असताना मी तिला पाहिलं, अरे ही मुलगी आपल्या शाळेतच नाहीये. पट पण खूप कमी झालेला, 29 पट होता. मी आले त्या वर्षी 2019ला, तर त्या 29 पट म्हणजे खूपच कमी होता. मग मी त्या मुलीला बोलवलं आणि तिचं ऍडमिशन केलं. मी स्वतः जाऊन गोंडावस्तीत जाऊन त्या पालकांचं मनोबल वाढवलं, कारण त्यांना एक मनात त्यांच्या भीती होती की या समाजामध्ये आमची मुलं टिकतील का, हे मुलं आमच्या मुलांना स्वीकारतील का. मग या गोष्टीवर सगळ्यांवर मात करून 2019चा जो सर्वे आलेला होता, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत सामावून घ्यायचं आहे, त्या सर्वेमधून मी जवळजवळ 17 मुलांचं ऍडमिशन या शाळेमध्ये केलंय. आणि सध्या त्यांची संख्या वाढतच आहे. आणि विशेष म्हणजे त्यातली बरेच मुलं आता खूप छान पद्धतीने वाचू शकतात. आणि याची उदाहरणं पण आहेत. एक मुलगी आहे 4थीची माझी, एकदम सुंदर प्रकारे प्रकट वाचन पण करू शकते. याच्यातच मला खूप आनंद आहे. याशिवाय सुवर्णा देशमुख ह्या अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तसेच दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदतही मिळवून देत आहेत. यातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी नक्कीच निर्माण होत आहे. तर शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिका सोनाली शेळके व अंगणवाडी कार्यकर्त्या सुरेखा रावते यांच्या मदतीने शाळेत विविध उपक्रम त्या राबवित आहेत. हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लाभदायक ठरत आहे आणि त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे त्यांचे पती राजेंद्र वडगणे यांची मिळालेली मोलाची साथ यांच्यामुळे ही जबाबदारी जी आहे मी पार पाडते, असे सुवर्णा देशमुख म्हणतात. माझी खरं तर पहिली लहानपणापासूनच मला एक आवड होती का मी शिक्षिका बनावं. आणि माझ्या आईची पण तशीच इच्छा होती. त्यामुळे आई वडिलांचं खूप मोठं याच्यामध्ये योगदान आहे की मी आज इथं या पदावर आहे. आणि इथं मी मुलांना अशा पद्धतीने घेते का काही मुलं असे आहेत का खूप मागे पडलेले असतात, त्या मुलांसाठी वेगळ्या पद्धतीने काय करावं म्हणून मी वाचन लेखन ही उपक्रम त्यांचा राबवलेला आहे. का त्याच्यामध्ये काय करते, जे हुशार मुलं आहेत त्यांना म्हणजे जे म्हणताच येणार नाही ते मागे का बरं असतात, का ते शाळेत येत नाहीत, त्यामुळे ते मागे पडतात. पण आता सध्याची ही परिस्थिती अशी आहे की माझ्या वर्गातले 3री आणि 4थीचे सगळ्यांना अक्षरज्ञान अंकज्ञान आहे आणि ते चांगल्या पद्धतीने वाचू शकतात. आणि विशेष काही मुलं इंग्रजीवर पण प्रभुत्व त्यांचं आलेलं आहे. आणि मी या क्षेत्रात अशाच पद्धतीने कार्य करणाऱ्या याच्यामध्ये माझ्या पतीची पण खूप मोलाची सहकार्य मला भेटलेलं आहे. आणि ते पण सध्या नंदोरे शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आणि त्यांच्या साथीमुळेच मी पालघरहून इकडे एवढ्या लांब अपडाऊन करू शकते आणि या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने वेळ देऊ शकते. जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेच ध्येय अशक्य नाही. विद्यार्थ्यांनी शाळेत यावे यासाठी त्यांच्या पालकांचाही विश्वास जिंकावा लागतो. हे सुद्धा सुवर्णा देशमुख यांनी सिद्ध केलं आहे. शिक्षण ही काळाची गरज आहे आणि शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती नाही अशा विचाराने त्या आज एक शिक्षिका, गुरु आणि एका आई सारख्या जबाबदारीने येथील सर्वसामान्य मुलांना शिक्षणाचे धडे देत आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य हाती घेतलं तेच कार्य आम्ही पुढे महिला म्हणून एक पुढे घेऊन जाणारच आहोत. आणि त्याची उदाहरणं तर आतापासूनच आम्ही सुरू केलेले आहेत. काय मुलांना, जे मुलं मागे पडलेले आहेत किंवा जो समाज मागे पडलेला आहे त्यांना पुढे आणणे आणि ते पुढे आणून त्यांना पुढं म्हणजे काहीतरी नोकरी लागणे किंवा ते स्वतःच्या पायावर उभं राहणे, या गोष्टी आम्ही आता सध्या 2 शिक्षिका शाळेत आहेत त्या करतच आहोत आणि याच्या पुढेही करत राहू. मी महिलांना एवढंच सांगते की स्वावलंबी बना आणि आत्ताचं जे अत्याचार वगैरे चालू आहे त्या कोणत्याही गोष्टीला न घाबरता न भीता त्यांच्याशी लढा कसा द्यायचा हे आपण महिला दिनानिमित्त आपण सांगू शकतो. आणि मला याचीच आनंद आहे की मी आज एक महिला म्हणून या बहुभाषित समाजातल्या शाळेमध्ये का टिकाव धरू शकले. का 5 वर्ष झाले का या शाळेमध्ये मी चांगल्या प्रकारे शिक्षण देते मुलांना आणि मुलं पण शिकत आहेत. पुढच्या वर्गात पण म्हणजे जे मनोर शाळेमध्ये गेले तिथल्या पण मॅडम काही येऊन सांगतात, मॅडम तुमच्या टाकवळची मुलं छान आहेत आणि चंचल पण आहेत, खूप मुलं हुशार पण आहेत. आणि असं आमचंच योगदान म्हणता येत नाही, पण समाजाने आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांचंच योगदान आहे. त्यामुळे आत्ता मुलं चांगल्या पद्धतीने शिकतायत आणि याच्या पुढे आम्ही शिकू. जोपर्यंत आम्ही शिक्षण क्षेत्रात आहे तोपर्यंत आम्ही अशीच नवीन नवीन काहीतरी क्रांती घडू याची मी सर्वांना ग्वाही देते.
सुवर्णा देशमुख एक स्त्री म्हणून, घरात एक पत्नी, एक आई आणि शाळेत त्या शिक्षिका म्हणून आज मोठी जबाबदारी निभावत आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये शिक्षिका म्हणून त्या आज महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. त्यामुळे 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं त्यांच्या या कार्याला सलाम.